मित्रांनो, 27 ऑक्टोबर 2024 या दिवशी आश्विन महिन्याचा रविवार एकादशी तिथी योग येत आहे। त्यामुळे मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही एक दिवा लावण्याचा उपाय नक्की करावा। तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि उपायाच्या वेळी कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे आहे, ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर चला मित्रांनो, उपायाला सुरुवात करूया। पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो। असे पाहिले गेले आहे की कधी-कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती रविवार एकादशी तिथी योगाच्या दिवशी एका छोट्याशा उपायानेच पूर्ण होते। खूप लोकांनी हा उपाय करून त्याचे फळ मिळवले आहे। जर तुम्ही देखील हा उपाय 27 ऑक्टोबर 2024 रविवार एकादशी तिथी योगाच्या दिवशी करायला इच्छित असाल, तर हा उपाय प्रथम चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका आणि त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल। तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का आहे, त्याचे कारण तुम्हाला माहीत नसेल तरी चालेल। मित्रांनो, ही समस्या कोणत्या कारणामुळे आहे, त्याचे काहीही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचे मंगळ दोष देखील असू शकते आणि अनेक प्रकारचे दोष असतात, काहीही असू शकते। पण तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमच्या दोषाचा शोध घेण्याची गरज नाही। 27 ऑक्टोबर 2024 रविवार पूर्व फाल्गुनी नक्षत्र योगाच्या दिवशी हा एक दिवा लावण्याचा उपाय तुम्ही करायला हवा। मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण समजून घेऊ की हा एक दिवा लावण्याचा उपाय कोणाला करायचा आहे। तर पहा, इथे सरळ सांगायचे झाले तर हा दिवा लावण्याचा उपाय का केला जातोय, हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जात आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि त्रास दूर करण्यासाठी केले जात आहे। जर तुमचं एखादं मोठं काम आहे जे पूर्ण होत नाहीये, तर तुम्ही त्यासाठी देखील हा उपाय करू शकता। तर सरळ सांगायचं झालं तर तुमच्या कोणत्याही मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता। हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही मनोकामना भगवान शिवजींकडून पूर्ण करवायची आहे। जर कुठल्या माता भगिनींना ज्यांना त्यांच्या घरात सुख शांती आणि घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करायचा असेल, तर घरातील मोठ्या माता भगिनींनी हा दिवा लावण्याचा उपाय करावा। कारण माता भगिनी घरातील लक्ष्मी असतात आणि घरातील लक्ष्मी जेव्हा कोणता विशेष उपाय करते, तेव्हा त्याचे फळ फारच लवकर आणि मोठं मिळतं। त्याचबरोबर हा उपाय कोणीही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा मुलगा असो। ज्याला हा दिवा लावण्याचा उपाय समजला, त्याने हा उपाय 27 ऑक्टोबर 2024 रविवार एकादशी तिथीच्या दिवशी नक्कीच करावा, कारण या दिवशी भगवान शिवजी खूपच सहज प्रसन्न होतात। तर आता आपण समजून घेऊया की हा दिवा लावण्याचा उपाय कसा करायचा आणि हा उपाय करण्याची वेळ काय आहे। पहा, 27 ऑक्टोबर 2024 रविवार एकादशी तिथीच्या दिवशी हा दिवा लावण्याचा उपाय प्रामुख्याने सकाळच्या वेळेत करावा लागेल। कोणत्या वेळेत करायचा? सकाळच्या वेळेत। पण जर कोणत्याही कारणाने तुम्हाला सकाळी हा उपाय करता आला नाही, तुम्हाला कुठे कामासाठी जावे लागले किंवा इतर कोणत्याही कारणाने उपाय करता आला नाही, तर तुमच्याकडे दुसरी संधी असेल, ती संध्याकाळच्या प्रदोष कालाची असेल। आता मित्रांनो, प्रदोष कालाचा वेळ देखील लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न बनतो की हा वेळ केव्हा असतो, किती वाजता सुरू होतो आणि किती वाजेपर्यंत असतो, म्हणजे आपल्याला उपायासाठी योग्य वेळ कळून येईल। तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष कालाचा जो वेळ असतो, तो संध्याकाळचा वेळ असतो। हा वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो। या वेळेच्या दरम्यान तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला त्या उपायाचा नक्कीच लाभ मिळेल। तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही हा एक दिवा लावण्याचा उपाय करू शकता। खूप सारे लोक येथे हा प्रश्न नक्कीच विचारतील की मित्रांनो, आम्ही तर नोकरीला जातो, आमची ड्युटी असते आणि आम्हाला उशीर होतो, तर त्या स्थितीत आम्ही काय करावे? तर पहा, त्यांनाही टेन्शन घेण्याची गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी प्रदोष कालात करत असाल आणि तुम्हाला उशीर झाला, जसे की तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू शकला नाही, तर मित्रांनो, तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंत देखील हा उपाय केलात तरी चालेल। आणि जर त्याहीपेक्षा थोडा उशीर झाला तरी तुम्ही उपाय करू शकता। कारण 27 ऑक्टोबर 2024 एकादशी तिथी योगाचा दिवस आहे। हा दिवस वर्षभरात खूपच कमी येतो, म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करावा। कोणताही उपाय असो, तुम्ही कधीही करू शकता रविवार एकादशी तिथीच्या दिवशी। फक्त प्रयत्न करा की वेळेच्या अंतर्गतच करावेत, परंतु कोणत्याही कारणाने ते शक्य नसेल
तर थोडा उशिराने देखील करू शकता. तुम्हाला उपायाचा लाभ नक्कीच मिळेल. या दिवशी जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करायचे इच्छित असाल, जसे की खरेदीत सोने, चांदी किंवा दागिने खरेदी करायची इच्छा असले तर ती करा. हा अत्यंत शुभ दिवस आहे. जर तुम्ही नवा व्यवसाय सुरू करायचा इच्छित असाल, कोणताही नवीन कार्य किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी हा दिवस खूपच शुभ आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे आणि उपाय कसा करायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. पहा, तुम्हाला येथे हिरवी वेलची घ्यावी लागेल. किती हिरवी वेलची घ्यावी? तुम्ही 6 हिरवी वेलची घ्या. आता 6 जो अंक आहे तो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो. त्यामुळे 6 हिरवी वेलची पूर्णपणे अखंड असावी, तुटलेली नसावी. त्याचसोबत तुम्हाला काय करायचे आहे की येथे 6 लवंग घ्यावी. 6 लवंगांपैकी एकही लवंग खंडित नसावी, तुटलेली नसावी. 6 लवंग आणि 6 हिरवी वेलची तुम्हाला घ्यावी लागेल आणि तुमच्या घराच्या मंदिरात दिव्याच्या आत ठेवावी. तुमच्या घराच्या मंदिरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर या दोन्ही गोष्टी ठेवाव्या लागतील. कोणत्या वेळी ठेवायचे ते पुढे सांगू. एकादशी तिथीमध्ये तुम्ही कोणत्याही वेळी हा उपाय करू शकता. सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता. परंतु जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करता तर तो फार उत्तम आहे. प्रथम तुम्ही काय कराल? 6 हिरवी वेलची आणि 6 लवंग माता लक्ष्मी समोर ठेवाल. त्यानंतर तुम्हाला देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मी समोर. आता देशी तुपाचा जो दिवा तुम्ही प्रज्वलित कराल त्यात तुम्हाला कापसाची वात वापरायची नाही. जो मौली धागा असतो, एक चिकना रेशमी मौली धागा नाही घ्यायचा, तर सुती मौली धागा घ्यायचा आहे. त्यापासून वात बनवून त्याच वातेचा दिवा तुम्हाला माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करायचा आहे. त्याचा रंग हलका लाल असावा. लाल आणि पिवळा दोन्ही रंग असला तरी चालेल, पण मौली धागाच वापरून दिवा लावायचा आहे. जो व्यक्ती मौली धाग्याने माता लक्ष्मी समोर दिवा प्रज्वलित करतो आणि हा उपाय करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होतेच. पूर्ण श्रद्धेने उपाय करा, मग पहा कसा चमत्कार होईल. पहा, आता तुम्ही 6 हिरवी वेलची आणि 6 लवंग ठेवली. आता तुम्हाला काय करायचं आहे? दिवा प्रज्वलित केलात. एकादशी तिथीच्या दिवशी थोडा वेळानंतर, दुसऱ्या दिवशी नाही, त्याच दिवशी थोडा वेळानंतर तुम्हाला काय करायचं आहे? ती हिरवी वेलची आणि लवंग उचलायची आहे. माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूचे ध्यान करायचे आहे आणि त्यातल्या 2 हिरवी वेलची आणि 2 लवंग काढायच्या आहेत. 2 हिरवी वेलची आणि 2 फुलवाली लवंग. आता हे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. पर्समध्ये ठेवताना तुम्हाला काय म्हणायचं आहे? पर्समध्ये ठेवताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र काय आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र तुम्हाला 6 वेळा म्हणायचा आहे, कारण माता लक्ष्मीचा हा प्रिय अंक आहे. 6 वेळा. आणि मग हे 2 लवंग आणि 2 हिरवी वेलची तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुम्हाला हवे असल्यास हे थेट पर्समध्ये ठेवू शकता. नाहीतर एक छोटा कपडा घ्या, पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा. त्यात ठेवा, छोटीशी पोटली बनवा आणि मग तुमच्या पर्समध्ये ठेवा. पहा, जसे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ही हिरवी वेलची आणि लवंग ठेवता, कारण हिरवी वेलची माता लक्ष्मीशी संबंधित आहे. माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यांना खूप आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे हिरवी वेलची तुमच्या शुक्र ग्रहाला मजबूत करते, तुमच्याकडे पैसा आणते, धन वाढवण्याचे कार्य करते. तर जसे तुम्ही तुमच्या पर्समध्ये हिरवी वेलची ठेवाल, धन असे तुमच्या जीवनात येईल की तुम्हाला ते सांभाळता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी लवंग ठेवली आहे, जे शिव आणि शक्तीचे स्वरूप आहे, ती तुमच्या धनावर कधीही संकट येऊ देणार नाही. तुमची तिजोरी किंवा पर्स कधीही धनाने रिकामी राहणार नाही. तर लवंग आणि हिरवी वेलची तुम्ही एकादशी तिथीमध्ये कोणत्याही वेळी हा उपाय करा आणि तुमच्या पर्समध्ये ठेवा. आता जी बाकी हिरवी वेलची उरली आहे आणि जी लवंग तुमच्याकडे उरली आहे, त्यांना तुम्ही एका छोट्या लाल कपड्यात बांधा आणि त्याची छोटीशी पोटली बनवा. आणि तुमच्या अलमारीत, तुमच्या तिजोरीत, जिथे तुम्ही धन ठेवता, अलमारीत ठेवता, संदुकात ठेवता, एखाद्या बॉक्समध्ये ठेवता, जिथे कुठेही तुम्ही तुमचे धन ठेवता, रुपया, पैसा, सोने, चांदी, दागिने, तिथेच तुम्हाला हे ठेवायचे आहे. जो व्यक्ती हा उपाय करून आपल्या घरात ही छोटीशी पोटली बनवून ठेवतो, आपल्या पर्समध्ये हिरवी वेलची ठेवतो, असे समजावे की त्याच्याकडे पैसा एकाच ठिकाणाहून नाही तर सर्वत्र, प्रत्येक दिशेने, प्रत्येक बाजूने येतो. जिथे त्याला अपेक्षाही नसते तिथून देखील पैसा येतो. तर एकादशी तिथी हा साधारण योग नाही. एकादशी तिथीचा रविवारच्या दिवशी येणे हे स्वतःमध्येच खूपच उत्तम असते, कारण या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव यावर असतो.
माता लक्ष्मी या दिवशी खूप प्रसन्न असतात, त्यामुळे या योगाचा फायदा नक्की घ्या आणि हा उपाय नक्की करा, कारण अशी संधी पुन्हा तुम्हाला सहज मिळणार नाही. तर चला आता आपल्या छोट्या आणि अत्यंत उत्तम उपायाची चर्चा करूया, जो की आपला दुसरा उपाय आहे. या उपायाने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची दूर राहते. पहा, तुम्हाला काय करायचे आहे. तुम्हाला 2 छोटे छोटे कापुराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि एकादशी तिथीच्या दिवशी कोणत्याही वेळी तुम्हाला 2 कापूर जाळायचे आहेत आणि त्याचा धूर आपल्या संपूर्ण घरात पसरवायचा आहे. असे समजून घ्या की जो व्यक्ती एकादशी तिथीमध्ये 2 कापूर जाळून त्याचा धूर आपल्या संपूर्ण घरात, जिथे काही खोल्या आहेत, सर्वत्र पसरवतो, त्याच्या घरात धनाची देवी माता लक्ष्मी वास करते. त्याच्या घरात देवी देवतांचे वास असते. त्याच्या घरातून नेहमीच वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, नजरेचा दोष यासारख्या गोष्टी दूर राहतात. कारण कापूर इतका चमत्कारी आणि शक्तिशाली असतो की तुमच्या घरातील कितीही मोठा नजर दोष असो किंवा वाईट शक्ती असो, तो दूर करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला देखील ही नकारात्मक ऊर्जा फिरकत नाही. आणि जेव्हा या गोष्टी तुमच्या घरात नसतात, तेव्हा तुमचे उपायही यशस्वी होतात. तुमच्या घरात पैसा येतो आणि तुम्ही धनाबाबत चिंताग्रस्त राहत नाही. तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुखी राहाल. तर तुमच्या घरात 2 कापूर नक्की जाळा आणि त्याचा धूर तुमच्या संपूर्ण घरात जरूर पसरवा. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमचे मित्र, तुमचे कुटुंबीय यांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनाही लाभ मिळेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापराचे एकूण 12 उपाय सांगणार आहोत. आपण सर्वजण जाणतो की कापूर एक उडणारे पदार्थ आहे. जर तुम्ही ते खुले ठेवले तर ते उडून जाईल. अनेकदा आपण पूजेत, आरतीनंतर त्याचा वापर करतो, घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी. याला जाळल्याने वातावरणात एक छान सुगंध पसरतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, ज्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते. संस्कृतमध्ये याला कर्पूर, हिंदीमध्ये कपूर आणि इंग्रजीत कॅम्फर म्हणतात. तर पहिला उपाय हा आहे. जर तुमच्या घरात भांडणतंटे खूप जास्त होत असतील, लहान सहान गोष्टींवर वादावादी होत असेल, कुटुंबातील लोक विसरून जात असतील की कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे, तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे. तुम्हाला एक कापराचा तुकडा घ्यायचा आहे. 1 पीस कापूर घ्या. बाजारात तुम्हाला 3 प्रकारचे कापूर मिळतात. पहिला गोलाकाराचा, दुसरा चौकोनी आकाराचा आणि तिसरा भीमसेनी कापूर मिळतो, ज्याला आपण नीला कापूर किंवा देसी कापूर असे म्हणतो. तर तुम्ही कोणताही कापूर घ्या आणि त्याचे 4 भाग करा. 1 कापराचे 4 तुकडे करायचे आहेत. आवश्यक नाही की तुमचे तुकडे एकसारख्या भागांमध्ये तुटले पाहिजेत, फक्त 4 भागांत असले पाहिजेत. आता तुमचा कापराचा 1 पीस 4 भागांत विभागला गेला आहे. आता काय करायचे. जेव्हा तुमच्या घरात भांडणतंटा होईल, जर तुमच्यासोबत होत असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत होत असेल, तर तुम्हाला काय करायचे आहे. ज्या खोलीत भांडण होत आहे, जर हॉलमध्ये होत असेल, तर ह्या 4 तुकड्यांचे काय करायचे आहे. समजा तुमच्या बेडरूममध्ये भांडण होत आहे, तर तुम्हाला काय करायचे आहे. 4ही तुकडे त्या खोलीच्या 4ही कोपऱ्यात ठेवायचे आहेत. भांडण होऊ द्या, तुम्ही शांत रहा. कोणताही पक्ष चुकीचा असेल किंवा बरोबर असेल, तुम्ही शांत रहा. तुम्हाला पुढील 2 स्टेप्सबद्दल विचार करायचे आहे. जो काही बोलणार असेल त्याला बोलू द्या. गाली गळवाच चालू द्या. तुम्ही शांत रहा. फक्त 2 मिनिटे सहन करा. भांडण संपले. आता तुम्ही कापराचे 4ही तुकडे ज्या खोलीत भांडण झाले, त्या खोलीच्या 4ही कोपऱ्यात ठेवायचे. हे इतके लहान असतील की तुम्हाला दिसणारही नाहीत, म्हणजेच खूप लहान असतील. आता तुम्हाला हे पाहायला तितकेसे उपयोगाचे वाटणार नाही की हे कापराचे 4 तुकडे आणि त्याने आमच्या घरातील भांडणे कशी थांबतील. परंतु म्हणतात ना, पाहायला लहान दिसते, परंतु फक्त कापराचे 4 तुकडे केल्याने घरातील कलह शांत होऊ शकतो, भांडण थांबू शकते. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे आणि तो खूपच वेगाने काम करतो. जेव्हा तुमच्या घरात भांडणतंटा होईल, तर तुम्हाला फक्त हेच काम करायचे आहे. काहीच दिवसांत तुमच्या घराचे वातावरण पूर्णतः शांत होईल. घराच्या 4ही कोपऱ्यात एक तुकडा ठेवायचा आहे. तुमच्या घरातील जोही रागीट व्यक्ती असेल, जो भांडण करतो, तुम्ही बघाल की 15 दिवसांच्या आत त्याचे मानसिक संतुलन ठीक होईल आणि त्याला पुन्हा भांडायची इच्छा होणार नाही. हो, थोडा वेळ लागेल त्याला पूर्णपणे बदलायला, परंतु हा उपाय करून बघा, तुमच्या घराचे वातावरण शांत होईल. आता दुसरा उपाय आहे. जर तुमचे दुकान असेल, परंतु तुमच्या दुकानात ग्राहक कमी होत असतील, तुमच्या कामात प्रगती होत नसेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या नोकरीत प्रगती होत नसेल किंवा तुम्ही नोकरीच्या शोधात असाल
नोकरी खासगी असो वा सरकारी, नोकरी म्हणजे नोकरी असते ज्यातून आपल्या घराचा खर्च चालतो. कामधंदा असो किंवा नोकरी असो, त्यासाठी हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. घरात जर सुख, शांती आणि समृद्धीची कमतरता असेल, तुमच्या घरात पैसे टिकत नसतील, उत्पन्न घटत असेल आणि तुमची कमाईही नीट टिकत नसेल, तर तुम्ही काय करायचे आहे? तुम्हाला एक काचेची वाटी घ्यायची आहे. काचेच्या वाटीत तुम्हाला 7 पीस कापूर टाकायचा आहे. गोलाकार कापूर असो किंवा इतर कोणत्याही आकाराचा 7 कापूर टाका. त्यात तुम्हाला मेडिकलमध्ये मिळणारी फिटकरी घ्यायची आहे. फिटकरी म्हणजे किराणा दुकानात किंवा रेशन दुकानात सुद्धा मिळते. 2 छोटे छोटे तुकडे फिटकरीचे घ्या. त्यात एक तुकडा सेंधा मिठाचा टाका. सेंधा मीठ म्हणजे व्रत त्योहारात जे आपण खातो ते. सेंधा मिठाचा तुकडा असावा, पिसलेला नको. घरातील साधारण मीठ नको. तुम्हाला ह्याच 3 गोष्टी घ्यायच्या आहेत. पहिले 7 पीस कापूर, दुसरे 2 तुकडे फिटकरीचे आणि तिसरे 1 तुकडा सेंधा मिठाचा. या तिघांनाही काचेच्या वाटीत ठेवा. त्यावर एक स्टीलची प्लेट किंवा झाकण ठेवा. जेव्हा तुम्ही काचेची वाटी घेण्यासाठी जाल तेव्हा त्यासोबत एकाच साईजचे झाकण घ्या, ते चांगले राहील. आता ह्या वाटीला झाकून ठेवा. 3 गोष्टी यात टाका आणि नंतर ते झाका. आता तुम्हाला काय करायचे आहे? जिथे कुठे तुम्ही कॅश ठेवता, ते दुकानासाठी असो किंवा घरासाठी, हा उपाय सगळ्यांसाठी सारखा आहे. जिथे कुठे तुम्ही तुमचा कॅश ठेवता, जर घरी ठेवत असाल तर छोटा डबा असो किंवा कॅश ठेवण्याची काही व्यवस्था असो, त्याच्याजवळ ही वाटी ठेवायची आहे. जर डब्यात ठेवू शकत नसाल कारण तुमच्याकडे तितका मोठा डबा नाही, तर काचेची वाटी त्या डब्याच्या जवळ ठेवा. घरातील कॅशच्या डब्याच्या जवळ तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे ज्यात 3ही गोष्टी ठेवल्या आहेत. जर तुम्ही हा उपाय दुकानासाठी वापरू इच्छिता, दुकानात तुमची प्रगती साधायची आहे, तुमच्या धनाचा कॅश फ्लो वाढवायचा आहे आणि ग्राहक वाढवायचे आहेत, तर गल्ल्यात जिथे तुमचे कॅश बॉक्स आहे तिथे ही वाटी ठेवा. जर खुले ठेवता तर त्यावर झाकण नक्की ठेवा कारण कापूर खूप लवकर उडतो. जर तुमचा गल्ला मोठा असेल आणि जागा असेल तर तुम्ही हे कॅश बॉक्सच्या आतही ठेवू शकता. हे धनाला आकर्षित करण्याचे काम करते, जसे एक चुंबक असतो जो धनाला आपल्या दिशेने खेचतो. हे कोणत्या दिवशी करायचे? तुम्हाला हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करायचा आहे. महिना कोणताही असो, सावन, भादो कोणताही असो, तुम्हाला कोणत्याही शनिवारी करायचा आहे, परंतु शुक्ल पक्षाचा शनिवार असावा. त्यानंतर तुमच्या वाटीतला कापूर हळूहळू उडून जाईल, कारण सेंधा मीठ आणि फिटकरी उडणार नाहीत, फक्त कापूर उडणारा पदार्थ आहे. जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हा फिटकरी आणि सेंधा मीठ वाहत्या पाण्यात टाका. पुन्हा हा उपाय शनिवारी बदलावा, म्हणजे जर तुम्हाला वाटीतील कापूर उडलेला दिसला तर शनिवारीच ते रिपीट करा. त्यानंतर शुक्ल पक्षाचा विचार करायचा नाही, कारण तुम्ही आधीच शुक्ल पक्षातून ते सुरू केले आहे. तुम्ही हे दर महिन्याला प्रत्येक शनिवारी बदलू शकता, आठवड्यातून एकदा, 15 दिवसांतून एकदा किंवा महिन्यातून एकदा. उरलेले फिटकरी आणि सेंधा मीठ वाहत्या पाण्यात टाका. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, शहरात राहत असाल आणि तुमच्या आजूबाजूला वाहत्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल, तर तुम्ही काय कराल? तुम्ही बाल्कनीत एखादे झाड असेल तर त्यात टाकू शकता, किंवा तुम्ही असे करू शकता की एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात या दोन्ही तुकड्यांना टाका. आता हे 8-10 तासांत विरघळतील. त्या पाण्याला बेसिनमध्ये टाका आणि वाहून जाऊ द्या. नंतर शनिवारी तुम्ही या 3 गोष्टींना पुन्हा वाटीत टाकून उपाय पुन्हा करा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, महिन्यात 4 किंवा 5 शनिवार असतात. प्रत्येक शनिवारी करू शकत नाही, पण जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हाच करा. हा उपाय तुमच्या घरात किंवा दुकानात अद्भुत गती आणतो. तुमचा व्यवसाय जिथे असेल, दुकानात असो किंवा घरात, गल्ल्याच्या जवळ हे झाकून ठेवा. तुमचा व्यवसाय खूप वेगाने वाढेल. एकदा करून बघा, तुम्ही स्वतः पाहाल की महिन्याभरात दुकानात इतकी गती येईल. इतके जलद ग्राहक येतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की हे काय चालले आहे. आता तिसरा उपाय आहे, दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दाराच्या चौकटीच्या बाहेर, तुमचे घर गावात असो किंवा शहरात, फ्लॅट असो किंवा दुसरे कोणते ठिकाण, मुख्य दाराच्या बाहेर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला करायचे काय आहे? सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी तुम्हाला कापराची एक गोळी जाळायची आहे. म्हणजे सकाळी 1 कापूर जाळा आणि संध्याकाळीही 1 कापूर जाळा. सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी. जर तुम्ही हा उपाय 8 वाजता किंवा 9 वाजता सकाळी करता तर त्याचा काही फायदा होणार नाही. सूर्य उगवण्याचा अर्थ असा आहे की सूर्यदेवाची लालिमा असते, जेव्हा सूर्यदेव पूर्णपणे उगवलेले नसतात त्यावेळी.
जास्तीत जास्त 6 ते 6:30 वाजता तुम्ही हे करावे. आंघोळ करून घ्या, फ्रेश व्हा आणि त्यानंतर घरात धूप दाखवा आणि घराच्या चौकटीच्या बाहेर कापूर ठेवून जाळा. फक्त इतकेच करायचे आहे. संध्याकाळी जेव्हा ना दिवस असतो ना रात्र, त्यावेळी घरात कापूर किंवा तुपाचा दिवा लावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही पूजेत अगरबत्तीचा वापर करू नका आणि लोबांचा वापर करू नका, कारण यामुळे आपल्या हिंदू देवी देवता रुष्ट होतात आणि आपले घर सोडून जातात. लोबांचा वापर भूतप्रेतांना जागवण्यासाठी केला जातो, म्हणून लक्षात ठेवा, घरात लोबान आणि अगरबत्ती जाळू नका. संध्याकाळच्या वेळी देखील कापूर जाळून टाका. एवढेच. या उपायाचा परिणाम असा होईल की तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता राहणार नाही. तुमच्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहील. तुमचे कुटुंब नेहमी आनंदी राहील. पुढील उपाय, जर तुम्हाला तुमच्या घरातच भीती वाटत असेल, जसे की घराचा कोपरा कापण्यासाठी धावतो असे वाटत असेल, घरातील मूल असो किंवा कुटुंबातील कोणतेही सदस्य असोत, तुम्हाला तुमच्याच घरात भीती वाटत असेल किंवा झोपेत असताना अचानक भीती वाटायला लागली, तर तुम्ही काय करायचे आहे? दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. जेव्हा सकाळी पूजा करता तेव्हा हा उपाय करायचा आहे. पूजा केल्यानंतर एक कापूर घ्या, त्याला तुपात बुडवून घ्या आणि नंतर ते जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फैलवा, घराच्या प्रत्येक खोलीत. या उपायाचे 2 फायदे आहेत. पहिले म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल. दुसरे म्हणजे दररोज कापराची आरती संपूर्ण घरात दाखवल्याने घरात देवी देवतांचे वास टिकून राहील आणि तुमच्या घरावर सदैव देवाचा आशीर्वाद राहील. जेव्हा कुटुंब देवाच्या आशीर्वादाखाली असेल तेव्हा ते नक्कीच आनंदी राहील. घरात कोणताही जादूटोणा लागू शकत नाही. यासोबत तुम्हाला आणखी काय करायचे आहे? 2 काचेच्या छोट्या छोट्या वाट्या आणा आणि दोन्हीसाठी स्टीलचे झाकणही घ्या. दोन्ही वाट्यात 2-2 पीस कापूर ठेवा आणि स्टीलच्या झाकणाने झाका. आता एक वाटी तुमच्या खोलीच्या खिडकीवर ठेवा आणि दुसरी वाटी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा. झाकलेले असेल तर हे साधारणपणे 1 महिना सहज चालते. पण जर कापूर उडून गेला तर त्यात 2 नवीन पीस कापूर टाका. आपण सर्वजण जाणतो की ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळ कापूर जळतो तिथे नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि त्या घरात कोणत्याही प्रकारची अकाल मृत्यू किंवा दुर्घटना होत नाही. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. पुढील उपाय असा आहे, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीत 1 पीस कापूर नक्की जाळा. आपण सर्वजण इच्छितो की आपल्याला मनशांती मिळावी. आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा आपण कामावरून घरी परततो तेव्हा तणावच असतो. ऑफिसचा तणाव, बॉसचा तणाव, सर्व प्रकारचा तणाव असतो. पुरुष असो वा महिला, दिवसभर सगळ्यांनाच तणाव असतो. जे लोक नोकरी करतात किंवा कोणताही व्यवसाय करतात ते तणावात असतात. जर तुम्हाला रात्री कोणत्याही तणावाशिवाय मनशांतीने झोपायचे असेल तर रात्रीच्या वेळी जेव्हा जेवण केले आहे तेव्हा झोपायला जात असाल तर तुमच्या खोलीतल्या कोणत्याही कोपऱ्यात 1 पीस कापूर जाळा. त्यानंतर झोपा. सकाळी तुम्हाला स्वतःला खूप ताजेतवाने आणि चांगले वाटेल. तुमच्यात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. मन रिलॅक्स करण्यासाठी हा उपाय करून बघा. पुढील उपाय असा आहे, जर तुम्हाला अचानक धनाची गरज असेल, जसे की बरेच लोक लॉटरी खेळतात आणि तिथे याची परवानगी असेल आणि तुम्हाला वाटते की तुम्ही जिंकावे, तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. 1 गुलाबाचे फूल घ्या आणि त्यात 1 पीस कापूर ठेवा आणि ते जाळा. गुलाब जळून जाईल. आता जो जळलेला गुलाब आहे तो दुर्गा मातेला अर्पण करा. हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातच करायचा आहे, मंदिरात नाही. घरात दुर्गा मातेसमोर असलेल्या मूर्ती किंवा फोटोसमोर हे अर्पण करा. या उपायाने तुम्हाला अचानक धनप्राप्तीची संधी मिळते. परंतु हा उपाय तुम्हाला सलग 43 दिवस करायचा आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.